माझं एक ऑपरेशन कॅन्सल झालं, हे एक चांगलं. मला ऑपरेशन सांगितलेलं होतं, पण इथं आल्यानंतर मला खूप फरक पडला आणि आता ऑपरेशन सुद्धा रद्द झालं. तर मी इतरांना सुद्धा तेच सांगेल, तुम्ही जाऊन या आणि फरक 100% तुम्हाला पडेलच. तुमचं नाव सांगा. माझं नाव स्नेहल सचिन देशमुख, राहणार देशमुखवाडी, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव. काय त्रास होता तुम्हाला? मला लहान मुलगा 12 वर्षाचा आहे, तेव्हा प्रेग्नेन्सीमध्ये पाय सुजलेले होते, नसा सुजलेल्या होत्या. मग डॉक्टरने सांगितलं का बा हे धोकादायक आहे बा असं म्हणून. पण मग मला असं वाटलं का बा प्रेग्नेन्सी नंतर झाल्यानंतर नॉर्मल होतील बा त्या, असं. मग खूप त्रास व्हायला लागला. मग अगोदर चाळीसगाव दवाखान्यात गेलो, तर तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं का बा ऑपरेशन करावं लागेल. मग आम्हाला थोडा डाऊट आला म्हणून आम्ही धुळ्याला गेलो. तिथं पण आम्हाला काहीच फरक पडला नाही. मालेगाव, नाशिक, धुळे, मुंबईला सुद्धा गेलो, आम्हाला काहीच फरक पडला नाही. त्याच्यानंतर चाळीसगावलाच आम्हाला समजलं का बा असे डॉक्टर आहे म्हणून, चेतन डॉक्टर जालन्याचे. तर ते येतात महिन्यातून 4 दिवस, तर तुम्हाला थोडा फरक पडेल बा, जाऊन बघा म्हणून. मग आम्ही इकडे आलो, 4 दिवस थेरपी केली. त्याच्यानंतर 3-4 महिने आम्ही केलं इथे. मला तरी 100 पैकी 70-80% गुण भेटले. काय काय त्रास होता तुम्हाला? त्रास म्हणजे रात्री झोप पण लागत नव्हती आणि पाय खूप सुजायचे, चालता येत नव्हतं, खूप त्रास व्हायचा मला. अच्छा. नसा सुजायच्या, पायाच्या नसा सुजायच्या. आणि मानेच्या डोक्यापासून ते पायाच्या नखापर्यंत डॉक्टरनी सांगितलेलं होतं का चाळीसगावच्या नस चोकावे म्हणून. अच्छा. आम्ही सिन्नरला पण गेलो, तिथं पण त्यांनी त्या काय पट्ट्या लावल्या होत्या, त्याचा पण मला थोडा फरक पडला. पण नंतर जसं तसं परत त्रास व्हायला लागला. अच्छा, ठीक आहे. आतापर्यंत तुम्ही दुसऱ्या दवाखान्यांमध्ये किती खर्च केला असेल या सगळ्या ट्रीटमेंटसाठी? तरी आम्हाला 1-1.5 लाखाच्या पुढेच खर्च. 1-1.5 लाख रुपये आतापर्यंत खर्च केला आणि त्याच्यात तुम्हाला रिझल्ट काहीच नाही मिळाला. ठीक आहे. आणि आता आपल्याकडे तुम्हाला किती खर्च आला असेल? काहीच नाही, 1,500-2 हजार. 1,500-2 हजार रुपये. त्याच्यात तुम्हाला आता 70-80% आराम वाटतो. आराम पडला. ठीक आहे. आता तुम्ही दुसऱ्या लोकांसाठी काय सांगणार, ऑपरेशन करणार आहेत किंवा कोणी काय ट्रीटमेंट घेत, त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगणार? माझं एक ऑपरेशन कॅन्सल झालं, हे एक चांगलं. मला ऑपरेशन सांगितलेलं होतं, पण इथं आल्यानंतर मला खूप फरक पडला आणि आता ऑपरेशन सुद्धा रद्द झालं. तर मी इतरांना सुद्धा तेच सांगेल, तुम्ही जाऊन या आणि फरक 100% तुम्हाला पडेलच. कशाचं ऑपरेशन होतं तुमचं? पायांचं ऑपरेशन सांगितलं. पायांचं ऑपरेशन सांगितलं. त्या डॉक्टरने पण असं सांगितलं होतं, तुमचं ऑपरेशन झाल्यावर सुद्धा तुम्हाला 3 ते 4 वर्ष सुद्धा आराम करावा लागेल आणि पाय ताटच ठेवावा लागेल. अच्छा. आता सांगितलं होतं. आपल्याकडे केल्यानंतर किती आराम केला तुम्ही? आराम नाही, काम चालूच आहे, पण रिझल्ट चांगला लागला. 70-80% मला खरंच म्हणजे इलाज झालाच. आणि मी इतरांनाही तेच सांगेल का बा तुम्ही जा त्या डॉक्टरांकडे, करा एक चक्कर तरी जाऊन या. एका याच्यामध्ये तरी तुम्हाला फरक पडू शकतो. आणि मला 2 महिन्यात पडला. थँक्यू.